शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी दिनाचं औचित्य साधत 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष R.K. पवार हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येत आहे. यासाठी 86,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची 27,000 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शक्तीपीठासाठी तरतूद म्हणून 20,000 कोटींचं कर्ज पहिल्या टप्प्यात घेण्यात आलंय. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांवर कर्जाचं ओझं वाढणार आहे. ठेकेदार आणि महायुतीतील नेत्यांच्या फायद्यासाठी हा शक्तीपीठ करण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही यावेळी करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाला सर्व नागरिकांनी विरोध करायला हवा. शेतकरी रस्त्यावर उतरलाय. याबरोबर सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटना, शिक्षक संघटना, नागरी संघटना, युवक मंडळं, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि महिला संघटना, वंचितांसाठी लढणाऱ्या संघटना, सर्व नगरसेवक यांनी 1 जुलै रोजी होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन ताकदीनं यशस्वी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी बोलताना हे टक्केवारीचं सरकार असून ठेकेदाराच्या हितासाठी शेतकऱ्यांवर हा महामार्ग लादला जात असल्याची टीका केली. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आज जर बघितलं तर धाराशिव असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, या सर्व भागामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांनी मोजणीला आडवे गेलेले आहेत. पोलीस प्रोटेक्शनसुद्धा मोजण्या करता येत नाहीत. कोल्हापुरात त्याने अजून मोजणीला हातसुद्धा घातलेला नाही आहे. मग त्यामुळं हा महामार्ग रद्द झाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारला दिवाळखोरीत आपल्याला काढायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या सरकारचे विकासाच्या कामावर इतर कामावर पैसे खर्च करावे. आमचं असं मत आहे की सरकारनं जेवढा पैसा खर्च करणार आहे तो जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीला जर वापरला तर 2 वेळा कर्जमाफी होऊ शकते. म्हणजे हे सरकार आत्ताही कर्जमाफी करू शकते आणि 2029ला जो करू शकते. एवढ्या प्रकारचा अगदी तुमच्या अंगात जर हिंमतच आहे, शेतकऱ्यांच्या बाजूनं द्यायचा निर्णय असेल तर भांडवलदाराच्या बाजूने न जाता शेतकऱ्यांच्या बाजूने जावं आणि शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी 1 जुलै रोजी करण्यात येणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं सांगितलं. नको असलेला महामार्ग शेतकऱ्यांवर लादू नका. ठेकेदारांच्या हितासाठीच शक्तीपीठ महामार्ग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या अगोदर त्यांचं बघितलं तर हा महामार्ग त्यांनी रद्द केला होता आणि आज इलेक्शन झाल्यानंतर आपण व्यवस्थित आहोत, आता आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता हा परत शक्तीपीठ महामार्गाचा घास या ठिकाणी काढलेला आहे. आणि ते तुम्ही जर पाहिलं तर या शक्तीपीठ महामार्गामुळं आपलं राज्य हे दिवाळखोरीत चालणार आहे. सरकारचा पैसा म्हणजे कोणाचा? जनतेचा पैसा. जनतेचा पैसा लुटायचं काम हे सरकार अदानीच्या घशात हे टेंडर घालून या सरकारला या अदानीचे खिसे भरायचे आहेत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. आणि हा आरोप नुसता आरोप नाही, शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम हे युती सरकार या ठिकाणी करत आहे. महामार्ग रोको आंदोलन शांततेत पार पाडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाहीचं धोरण अवलंबल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांची जबाबदारी राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान हिंदी भाषा सक्तीविरोधात 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. तसंच अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात 10 जुलैला सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातही मोठ्या संख्येनं सहभागी होत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविकिरण इंगवले तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कांबळे यांचा सत्कारही करण्यात आला.
या बैठकीला राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, अतुल दिघे, वसंत डावरे, अनिल घाटगे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, भरत रसाळे, दिलीप पवार, कॉम्रेड सुभाष जाधव, बाबासाहेब देवकर, सागर कोंडेकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.